श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. स्वामी भक्तांनी वर दिलेल्या 2 फुलापैकी एका फुलाला स्पर्श करा आणि स्वामी तुम्हाला कोणता प्रवचन देत आहे ते जाणून घ्या. माझ्या लाडक्या भक्तांनो, तुम्हा सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. आज तुम्ही हा संदेश ऐकण्यासाठी इथे आला आहात. याचा अर्थ तुमच्या मनात कुठेतरी एक वेदना आहे. अनेकदा तुम्ही मनात म्हणता, स्वामी मी कुणाचं वाईट केलं नाही, मी प्रामाणिकपणे जगतो, दुसऱ्याची फसवणूक करत नाही, रात्रंदिवस कष्ट करतो तरी माझ्याच वाट्याला दुःख, संकट, अपमान आणि अश्रू का येतात? आणि जे खोटे बोलतात, दुसऱ्यांना त्रास देतात आणि अन्याय करतात, त्याचे जीवन मात्र सुखी का दिसते? हा प्रश्न अनेकाच्या मनात असतो. पण बाळांनो, आज हा प्रश्न शांतपणे समजून घ्या, कारण परमेश्वराचा न्याय हा माणसाच्या नजरेसारखा नसतो. बाळांनो, लक्षात ठेवा, जगात दिसणारे प्रत्येक सुख हे खरे सुख नसते. काही लोकांच्या चेहऱ्यावर हास्य असते, पण त्याच्या मनात भीतीचा डोंगर असतो. काही लोक मोठ्या गाडीत फिरतात, पण रात्री त्यांना शांत झोप लागत नाही. काही जण संपत्तीमध्ये जगतात, पण प्रेम हरवलेले असते. म्हणून दुसऱ्याचे बाहेरचे जीवन पाहून त्याच्या भाग्याचा निर्णय करू नका. देव प्रत्येकाला वेगळ्या पद्धतीने घडवत असतो. प्रामाणिक माणूस हा देवाच्या हातातील मौल्यवान शिल्प असतो. शिल्पकार जेव्हा सुंदर मूर्ती तयार करतो, तेव्हा दगडावर सर्वात जास्त घाव पडतात. ज्या दगडाला घावच बसत नाही, तो रस्त्याच्या कडेला होऊन राहतो. पण ज्याच्यावर वारंवार हातोडा चालतो, तोच दगड मंदिरात जाऊन देव बनतो. म्हणून तुमच्या आयुष्यातील प्रत्येक वेदना माझ्यासाठी तर घडण्यासाठी असते. तुम्हाला असे वाटते की तुमचे कष्ट कोणी पाहत नाही, पण लक्षात ठेवा, जग दुर्लक्ष करू शकते, माणूस विसरू शकतात, पण परमेश्वर कधीच विसरत नाही. तुम्ही शांतपणे केलेली मदत, गुपचूप केलेले दान, आई वडिलाची सेवा, प्रामाणिकपणे कमविलेला घास, कोणाच्याही मनाला न दुखवण्याचा प्रयत्न ईश्वराच्या दरबारात होत असते. वाईट माणूस पुढे जातो असे तुम्हाला वाटते, पण त्याचा वेग आणि त्याची दिशा वेगळी असते. वेगाने धावणारी गाडी जर चुकीच्या रस्त्यावर असेल तर ते लवकर विनाशाकडे पोहोचलेत. हळूहळू चालणारे प्रवासी योग्य मार्गावर असेल तर तो शेवटी योग्य ठिकाणी पोहोचतो. त्यामुळे दुसऱ्याचा वेगाचा हेवा करू नका, स्वतःच्या दिशेवर विश्वास ठेवा. बाळांनो, देव कधी कधी चांगल्या माणसाला उशीर देतो, कारण त्याला टिकणारे द्यायचे असते. जे सहज मिळतं ते सहज निघूनही जाते, पण जे संयमाने मिळते त्याचे स्थैर्य असते. म्हणून उशीर म्हणजे नाही, उशीर म्हणजे तयारी. जीवनात एक वेळ अशी येते की माणूस पूर्णपणे एकटा पडतो. मित्र साथ सोडतात, नातेवाईक दूर जातात, स्वतःचेही परके होतात. त्या क्षणी अनेकांना वाटतं की देवाने साथ सोडले, पण खरे तर त्या क्षणी देव सर्वात जवळ उभा असतो. कारण जेव्हा माणसाचा आधार संपतो, तेव्हा देव स्वतः आधार बनतो. कष्ट करणारा माणूस अनेकदा रडतो, कारण त्याचे मन कोमल असते, त्याच्यात माणुसकी जिवंत असते. जो दुसऱ्याच्या वेदना समजतो, त्याला स्वतःच्या अश्रूची किंमत कळते. कठोर मनाला दुःख जाणवत नाही, पण कोमल मनातूनच जन्माला येतो. आणि करुणा असलेला माणूस देवाला सर्वात प्रिय असतो. बाळांनो, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक नाकारलेली संधी ही शिक्षा नसते. कधी कधी ते मोठ्या संकटापासून वाचवणारी कृपा असते. जे मिळाले नाही त्याच्यासाठी रडू नका. कदाचित ते मिळाले असते तर तुमचे आयुष्य बदलून गेले असते. देवाला पुढचा रस्ता दिसतो, तुम्हाला फक्त आजचे दिवस दिसतात. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सत्तेचा मार्ग हा गर्दीचा नसतो. त्या मार्गावर कमी लोक चालतात, कारण सत्य जगणे कठीण असतं. खोटं बोलून यश मिळवणे सोपं असतं, पण सत्याने जगून आत्मशांती मिळवणे मोठे असते. तुमच्याकडे पैसा कमी असू शकतो, पण मनाची श्रीमंती असेल तर तुम्ही खरे भाग्यवान आहात. तुमच्या प्रार्थना लगेच पूर्ण होत नाहीत, म्हणून त्या ऐकल्या जात नाहीत तसे समजू नका.
बी पेरल्यावर दुसऱ्या दिवशी झाड उगत नाही, त्याला वेळ लागतो, पाणी लागते, सूर्यप्रकाश लागतो. तसे तुमच्या प्रार्थनाही योग्य वेळी लागतो. देव योग्य क्षणीची वाट पाहत असतो. बाळांनो, दुसऱ्याचे जीवन पाहून स्वतःचे भाग्य कमी लेखू नका. प्रत्येकाच्या आयुष्याचा अध्याय वेगळा असतो. कोणी सुरुवातीला जिंकतो, कोणी शेवटी जिंकतो, पण शेवटचा विजय सत्याचा आणि संयमाचा असतो. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या भक्त, आज जर तू रडत असशील तर त्या अश्रूंना व्यर्थ समजू नको. प्रत्येक अश्रू तुझ्या मनातील अहंकार बघून काढतो, तुझ्या विश्वासाला अधिक मजबूत करतो आणि तुला त्या कृपेच्या जवळ येतो, जो योग्य वेळी तुझ्या आयुष्यात प्रकाशासारखी उतरणार आहे. मी तुला एवढंच सांगतो, कष्ट सोडू नकोस, प्रामाणिकपणा सोडू नकोस, सत्य सोडू नकोस आणि कोणाचेही वाईट करू नकोस. कारण तुझ्या कर्माचा हिशोब जग ठेवत नाही, तो मी ठेवतो आणि माझ्या दरबारात एका क्षणाचाही अन्याय होत नाही. शेवटी एवढेच सांगतो बाळांनो, जेव्हा जग मिळेल तुझे काही होणार नाही, तेव्हा माझे नाव घेऊन पुढे चालत राहा. कारण जगाचा निर्णय शेवट नसतो. माझा आशीर्वाद जिथे असतो तिथे अशक्य वाटणारेही शक्य होते. विश्वास जीवन ठेवा, सेवा सुरू ठेवा, मन शुद्ध ठेवा. योग्य वेळ आले की तुमचे अश्रू तुमच्या आनंदाचे साक्षीदार बनतील. बाळांनो, आणखी एक गोष्ट मनात कायम कोरून ठेवा. माणूस जेव्हा संकटात असतो तेव्हा त्याला वाटतं की आता माझे आयुष्य संपले, आता काहीच उरले नाही. पण मी तुम्हाला सांगतो, प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर पहाट निश्चित उगवते. रात्री कितीही लांब असली तरी सूर्याला उगवण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनातील दुःखाचा काळ कितीही मोठा असला तरी आनंदाची पाठ तुमच्यासाठीही निश्चित आहे. फक्त त्या पाठेपर्यंत धीराने चालत राहा. कधी विचार केला आहे का, नदीचा प्रवाह नेहमी सरळ का नसतो? तो वळणावळणाने जातो, खडकांना धडकतो, दऱ्यातून वाहतो, अनेक अडथळे पार करतो, तरीही शेवटी तो समुद्रात जाऊन मिळतो. जर नदी प्रत्येक खडकाजवळ थांबले असते तर ते कधीच समुद्रापर्यंत पोचली नसते. तसे तुमचे जीवन आहे. प्रत्येक अडचण ही तुमचा प्रवास थांबवण्यासाठी नसते, तर तुम्हाला अधिक साक्षात बनवण्यासाठी असते. बाळांनो, तुम्ही जेव्हा दुसऱ्याच्या भल्यासाठी काही करता तेव्हा लगेच त्याचे फळ मिळाले नाही म्हणून निराश होऊ नका. चांगल्या कर्माचे फळ अनेकदा शांतपणे तुमच्या भविष्याचा पाया मजबूत करत असते. काही लोक म्हणतात, मी इतके सेवा केलं, इतकी मदत केलं, तरी माझ्यावर संकट आले. पण तुम्हाला हे कसे कळणार की त्या सेवेमुळे किती मोठे संकट तुमच्यापासून दूर गेले? अनेक वेळा देव संकट दूर करतो, पण ते सांगतात आलेच नाही म्हणून माणसाला त्याची जाणीव होत नाही. आयुष्यात काही माणसे असे भेटतात जे तुमचे चांगलेपणाचा गैरफायदा घेतात. तुम्ही विश्वास ठेवता आणि ते विश्वासघात करतात. तुम्ही प्रेम देता आणि ते अपमान करतात. तुम्ही मदत करता आणि ते विसरून जातात. अशा वेळी मनात कष्ट निर्माण होते. पण लक्षात ठेवा, दुसऱ्याच्या चुकीमुळे स्वतःचा स्वभाव बदलू नका. फुलाला काट्याचा राग नसतो, ते काट्यामध्ये राहून सुगंध देत राहतो. तसेच तुमचा चांगुलपणा दुसऱ्याच्या वागण्यावर अवलंबून नसावा. बाळांनो, आजच्या काळात लोक यशाची व्याख्या पैशाने करतात. ज्याच्याकडे पैसा आहे तो यशस्वी असे मानले जाते. पण मी तुम्हाला सांगतो, पैसा हा समाधान आहे, ध्येय नाही. पैसा असूनही जर मन बेचैन असेल, कुठून तुटलेलं असेल, नाती संपलेली असतील आणि झोप हरवलेली असेल तर त्या संपत्तीचा उपयोग काय? खरी श्रीमंती म्हणजे समाधान. समाधान हे कोणत्याही बाजारात विकत मिळत नाही, ते फक्त चांगल्या कर्मातून आणि स्वच्छ अंतःकरणातून मिळते. कधी कधी मी तुमच्या आयुष्यात काही दरवाजे बंद करतो तेव्हा तुम्ही माझ्यावर रागवता, पण मी जे बंद करतो ते तुमच्या भल्यासाठीच असते. कारण त्या बंद दरवाजाच्या मागे दुःख लपलेलं असतं आणि जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा मी असा दरवाजा उघडतो. आज तुम्ही कल्पनाही केलेलं नसते. म्हणून बंद झालेल्या प्रत्येक संधीवर रडू नका. नवीन संधीसाठी स्वतःला तयार ठेवा. बाळांनो, तुम्ही पाहिलं असेल, मोठे झाड जितके फळांनी भरलेले
तितके ते खाली झुकते. रिकामे झाड मात्र ते ताटं उभारलेलं राहते. तसेच खरा महान माणूस कधीही गर्व करत नाही. त्याला स्वतःची जाहिरात करावी लागत नाही. त्याचे कर्मच त्याची ओळख बनतो. म्हणून तुमचे काम बोलू द्या. शब्दांनी स्वतःला मोठे सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवनात प्रत्येक वेदनेचा एक संदेश असतो. अपमान तुम्हाला संयम शिकवते, अपयश तुम्हाला तयारी शिकवते, विश्वासघात तुम्हाला विवेक शिकवतो, एकटेपण तुम्हाला स्वतःला ओळखायला शिकवतो आणि संकट तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवायला शिकवतो. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.